जय गुरुदेव. आजचा असणारा हा विषय सहज जीवन, भाग क्रमांक 24. आजची असणारी ही माझी सेवा माझे परमपूजनीय आईवडील, त्याचप्रमाणे परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज व परमपूजनीय ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करून शोध मनाचा या विषयाबद्दल आपण पुढील असणारा विषय पाहणार आहोत. आजची सेवा यांच्या चरणी अर्पण करून या विषयास सुरुवात करत आहे. कालच्या भागामध्ये आपण देवहूती व कपिल मुनी यांच्या चर्चेच्या माध्यमातून, ज्ञानसत्राच्या माध्यमातून परमात्म्यापासून ही प्रकृती कशी बनलेली आहे आणि प्रकृतीपासून हा मानव कसा निर्माण झालेला आहे, कोणती कोणती गुणधर्म त्या मानवाच्या शरीरामध्ये आहेत, सत्व रज तम हे प्रामुख्याने मुख्य आहेत, त्याच्या अनुषंगाने हा विषय आपण चर्चेला घेतलेला होता. देवहूतीचा साधा सरळ प्रश्न आहे. ती म्हणतीये की परमात्म्या प्रकृतीमध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये हा जीव आहे आणि प्रकृतीचा जर नाश झालेला नाही आहे, असं असताना हा जीव त्या परमात्म्याला कसं काय प्राप्त करून घेतो, अशा प्रकारचा साधा सरळ तिने प्रश्न हा कपिल मुनींना केलेला आहे. कपिल मुनी म्हणतायत, हे माते, एक लाकडाचं उदाहरण घे. अग्नी हा लाकडामध्ये विद्यमान असतो. ज्यावेळेस तो असणारा अग्नी लाकडास जाळतो त्यावेळेस त्या ठिकाणी शिल्लक राहते, ती भस्म म्हणजे शिल्लक राहत नाही, काहीही शिल्लक राहत नाही. हा जसा विषय आहे तसा तो जीव जो आहे तो जीव काय करतोय, ईश्वराचे चिंतन करतोय, ईश्वराची भक्ती करतोय, ईश्वराच्याबद्दल ध्यानधारणा करतो आहे, ईश्वराबद्दल कथा ऐकतो आहे आणि असं रसमय झालेलं जीवन त्या भगवंताच्या बरोबरकीला त्याचं मन पूर्ण त्या ठिकाणी लागलेलं असतं आणि त्याबरोबरकीला त्याने त्याच्या जीवनामध्ये दुःखमय प्रसंग अनुभवलेले असतात. या सगळ्या गोष्टीला तो कंटाळलेला असतो, म्हणून तो परमात्म्याला शरण जातो आणि शरीर असतानासुद्धा तो जीव मुक्त अवस्थेत वागायला लागतो, कारण त्याचं मन पूर्णतः त्या परमेश्वराच्या चरणी लागलेलं असतं. असा एक विषय प्रकृती आणि पुरुष यांच्या माध्यमातून पुरुष हा कसा म्हणजे तो जीव कसा मुक्त होतो, याबद्दल देवहूतीस त्याने सांगितलेलं आहे. काल आपण सांगितलेल्याप्रमाणे आजचा असणारा हा भाग जो पाहणार आहोत तो ध्यानयोगाच्या विषयाच्या माध्यमातून आपण जास्त पाहणार आहोत, ध्यानासंबंधीच्या. कारण हे शरीर म्हणजे एक आकाश आहे आणि या आकाशामध्ये हा एक प्राणवायू म्हणजे वायू हे सर्वत्र संचलन होत असतं. या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे असणारे प्राण जे आहेत ते 5 प्रकारचे प्राण आहेत. ते प्राण कोणते कोणते आहेत? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 प्रकारचे प्राण आहेत आणि उपपान प्राण देखील त्यामध्ये सांगितलेले आहेत. या प्राणांच्या वरतीच हे सगळं आपलं शरीर चालू आहे. जर प्राण आपले अस्थिर असतील तर आपलं मन अशांत राहतं, शांत राहत नाही. त्या मनाला शांत करण्यासाठी या प्राणाचा अभ्यास आपण जर केला असता आपलं मन शांत होतं, कारण या शरीरामध्ये विद्यमान असणारा हा तो जीव म्हणजे जीवात्मा आणि त्याला लागणारा हा मोठा म्हणजे प्राण यांचा घनिष्ठ संबंध आहे. यांचा संबंध दृढ झाला की मन आपोआपच त्याच्यावरती शांत होतं, कारण मनाचा कारक जर कोण असेल तर तो प्राण आहे. ज्या वेळेस आपलं मन उद्विग्न होत असतं त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये प्राणवायूचा संचार हा नीट होत नसतो, त्यामुळे आपलं मन स्थिर राहत नाही. जी लोक भ्रमिष्ट होतात त्यांच्या बाबतीत देखील कोणता तरी एक प्रकारचा प्राण त्यांच्या नसामधून बुद्धीमध्ये शिरलेला असतो, त्यामुळे त्यांची सामान्य अवस्था ही नाहीशी झालेली असते. हा सगळा प्राणाचा खेळ आहे. या प्राणाचा अभ्यास आपण नीट केला असता तर आपण त्या परमात्म्याला प्राप्त करू शकतो ध्यानाच्या माध्यमातून. या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये अध्याय क्रमांक 6 याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? भगवंत सांगता आहेत, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादयेतो आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनः. अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना,
या संसार समुद्रामधून कुणाचा उद्धार करून घ्यायचा आहे? आपला उद्धार आपल्यालाच करून घ्यायचा आहे आणि स्वतःला अधोगतीला जाऊ द्यायचं नाही आहे. अशा प्रकारचा एक सल्ला म्हणा किंवा त्याला उपदेश भगवंताने केलेला आहे. हा मनुष्य स्वतःचाच मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनाचा उद्धार आपणच करून घ्यायचा असतो. म्हणताना आपण या ध्यानयोगाच्या संबंधी पाहणार आहोत. ध्यानाच्या संबंधी अर्जुनाला गीतेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कसे खावे, कसे खाऊ नये, शरीर इंद्रिये कशा प्रकारे शुद्ध ठेवावीत याबद्दलचं उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ते म्हणत आहेत की ज्या जीवाने म्हणजे ज्या माणसाने मन आणि इंद्रिये ही जिंकलेली आहे तो स्वतःचा मित्र आहे. आणि ज्या लोकांनी ज्या मनास व इंद्रियांस जिंकलेले नाही तो स्वतःचं नुकसान करून घेणारा आहे, अशा प्रकारचं त्यात सांगितलं जातं. आपण आता ध्यानाच्या संबंधीची असणारा हा विषय या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे? एक चांगल्या प्रकारची भूमी किंवा चांगल्या प्रकारचं स्थान निवडलं पाहिजे, पवित्र स्थान निवडलं पाहिजे. कारण जर समजा अपवित्र ज्या ठिकाणी आपण बसलो तर त्याचे गुणधर्मही आपल्यामध्ये यायला वेळ लागत नाही. म्हणून साधारणतः चांगली पवित्र अशी जागा निवडावी आणि त्या पवित्र असणाऱ्या जागेवरती दर्भासन घालून किंवा योग्य प्रकारचं चांगलं आसन घालून आणि ताठ पद्धतीने त्याच्यावरती बसावं. बसल्यानंतर प्राणायामाच्या बद्दल सांगता आहेत. मन जसं आपण मगाशी सांगितलं, मन हे प्राणावरती अवलंबून आहे. याच्यासाठी म्हणून आपल्या शरीरामध्ये विद्यमान असणारा हा जो काही प्राण आहे, हा प्राण स्थिर करण्यासाठी आपल्याला माहीत असलेला म्हणजे डावीकडून नाकपुडीमधून श्वास घ्यावा, काही सेकंद तो ठेवावा आणि उजवीकडून तो सोडावा. याच प्रकारची प्रक्रिया ही उजवीकडून घ्यावी, डावीमध्ये थोडी ठेवावी म्हणजे कुंभक करावे आणि प्राण हळूहळू सोडावा म्हणजे रेचक करावे. या प्रकारची क्रिया काही वेळ आपण करत राहिला असताना आपलं मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं. आणि मन स्थिर लागल्यानंतर आपले डोळे अर्धोन्मीलित करून नासिकावरती केंद्रित करायचे आहेत आणि ते केंद्रित केल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर ह्या प्रकारचं आपल्याला ध्यान साधण्यासाठी सुद्धा आपल्याला ब्रह्मचर्याचं देखील पालन केलं गेलं पाहिजे आणि त्याबरोबरीला आहाराचं नियंत्रण देखील केलं पाहिजे. शुद्ध आणि सात्विक या प्रकारचा आहार आपण ग्रहण केला पाहिजे. उद्विग्न करायला मनाला आणणारा हा आपण आहार घेतला असता मन स्थिर राहत नाही. सात्विक प्रकारचा आहार, पवित्र प्रकारचा आहार, भगवंताला अर्पण केलेला प्रसाद आपण जर ग्रहण केला तर आपल्या शारीरिक दोष हे नाहीसे होतात, शरीर शुद्ध होतं, मन प्रसन्न राहतं, जे आपल्याला ध्यानाला उपयोगी आहे. म्हणून आपण योग्य प्रकारचा अन्नाचा भक्षण केलं पाहिजे. काय म्हणतात भगवान? युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टेषु कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. सर्व दुःखांचा नाश करणारा यथा योग्य आहार आणि विहार आपण केला असता, त्याचप्रमाणे वेळेवरती झोपणे, वेळेवरती उठणे या प्रकारे आपण जीवनामध्ये आचरला असताना आपल्याला हा ध्यानयोग चांगल्या प्रकारे प्राप्त होतोय. अशा प्रकारचं भगवंतांनी अर्जुनासही मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच पद्धतीने देवभूतीस इकडे आपल्या कपिल मुनीने त्यांना सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. काय आहे की आपण ज्यावेळेस ध्यानाला बसतो त्यावेळेस आपलं जे मन असतं ना, हे मन भयंकर नको त्या गोष्टीचा विचार करत असतं. ह्या असणाऱ्या चंचल मनाला आपल्या आत्म्यावरती, जीवावरती किंवा परमेश्वराच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे नासिकाग्रावर स्थिर करून जे मन चंचल आहे ते स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. आणि या प्रकारे
स्थिर केला असताना आपल्या शरीरामध्ये असणारा जो काही प्राण आहे हा प्राण स्थिर व्हायला लागतो. हा स्थिर झालेला हा प्राण आपल्या जीवास शांतता प्रदान करायला लागतो. शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काही कोणतं ध्यानयोग साधायचं असेल तर ते दोन प्रकारचे प्राण आहेत. डाव्या नागपुडीच्या प्राणाला वाहणाऱ्या प्राणाला इडा म्हणतात, उजव्या काळच्या वाहणाऱ्या प्राणाला पिंगला म्हणतात. परंतु यापेक्षा ध्यानावस्थेमध्ये असताना आपला जो प्राण आहे हा मध्यमार्गातून व्हायला पाहिजे. मध्यमार्ग म्हणजे सुषुम्ना नाडीमधून आपला हा प्राण प्रवाहित झाला असता आपल्यामध्ये असणारी शक्तींची केंद्रे ही जागृत व्हायला मदत होऊ लागते. आणि ह्यांचं भेटण्याचं ठिकाण जे आज्ञाचक्र सांगितलेलं आहे त्या चक्रांचा हा केलेला भेद केला जातो. या इडा आणि पिंगळांच्या माध्यमातून सुषुम्नेमधून ज्यावेळेस प्राण व्हायला लागतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी तिची ग्रंथी ही छेदली जाते व तो प्राण पुढे जाऊ लागतो. अशा प्रकारचा हा भाग जो आपल्याला शरीराच्या अंतर्गत जाणवणारा आहे. या प्रकारचा अनुभव आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ध्यानाला बसतो त्यावेळेस आपण हा प्रकारचा अनुभव घेतो. आणि याच्या पुढचा देखील असणारा सविस्तर भाग जो आहे तो आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आजची ही असणारी सेवा माझे आईवडील त्याप्रमाणे माझे सद्गुरू यांच्या चरणी अर्पण करून हा विषय मी या ठिकाणी थांबवतो आहे. धन्यवाद. नमस्कार.